नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग पेढी संबंधित ज्या वेगवेगळ्या संकल्पना किंवा संज्ञा आहेत त्या बघतोय. त्यामध्ये डीमॅट, रिमॅट, फंगिबिलिटी, ISIN इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर. आता इथे डीमॅट जर तुम्हाला समजलं तर डीमॅट जे आहे ते रिमॅट लगेच लक्षात येणार आहे. आता डीमॅट किंवा डिमटेरियलायझेशन, तर मग डिमटेरियलायझेशन ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे नोंदणीकृत डीपीकडे भौतिक प्रमाणपत्रे देऊन इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित केली जातात. गुंतवणूकदाराने भरलेला डीमॅट विनंती अर्ज डीपीकडे व डिपॉझिटीकडे पाठवला जातो व त्यांच्या मान्यतेनंतर डीपीकडे डीमॅट खात्यात प्रतिभूती ज्या आहे त्या प्रतिभूती जमा करते. आता साध्या सोप्या शब्दात जर बघायचं असेल तर भौतिक प्रमाणपत्र म्हणजे काय, तर भाग दाखला जो आहे किंवा तो भाग दाखला किंवा इतर ज्या प्रतिभूती आहे या कागदी स्वरूपातून, म्हणजे ह्या काय आहे मृत स्वरूपात, त्या अमूर्त स्वरूपात रूपांतर करण्याची, म्हणजे त्या कागदी स्वरूपामध्ये ज्या प्रतिभूती आहे त्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर करण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया म्हणजे काय, डिमटेरियलायझेशन. तर गुंतवणूकदाराला डीमॅट विनंती अर्ज जो आहे तो डीमॅट विनंती अर्ज जो आहे तो डीपीकडे व डिपॉझिटीकडे पाठवला जातो आणि हा इश्युअर म्हणजे तो गुंतवणूकदार जो आहे तो कोणाकडे पाठवणार, आधी कंपनीकडे, आणि कंपनी जो आहे तो कंपनी डीपीकडे आणि डिपॉझिटकडे पाठवतो आणि त्याच्या मान्यतेनंतर डीपीकडे डीमॅट खात्यामध्ये त्याच्या प्रतिभूती ज्या आहे तर त्या प्रतिभूती जमा केल्या जातात. आता रिमटेरियलायझेशन किंवा रिमॅट अगदी त्याच्या विरुद्ध प्रकाराची प्रक्रिया. मग याच्यामध्ये काय केलं जातं आहे, तर भाग दाखला जो आहे किंवा ज्या प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये आहे त्या कागदी स्वरूपात रूपांतर करण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया म्हणजे रिमटेरियलायझेशन. आता रिमटेरियलायझेशन प्रक्रियेमध्ये भागांचे रूपांतर पुन्हा कागदपत्राच्या स्वरूपामध्ये, म्हणजे तिथे भाग दाखला असो किंवा इतर प्रतिभूती ज्या आहे या कागदी स्वरूपामध्ये ज्या आहे त्या कागदी स्वरूपामध्ये आणल्या जातात. आता गुंतवणूकदार जो आहे तो गुंतवणूकदार रिमॅटचा विनंती अर्ज जो आहे तो इश्युअर कंपनीकडे व डिपॉझिटीकडे पाठवतो आणि मान्यता मिळाल्यानंतर इश्युअर कंपनी प्रमाणपत्रे मुद्रित करते व ग्राहकाला पाठवत असते. डिपॉझिटी रिमॅट विनंती मान्य असल्याचे कळवते आणि त्यानंतर डिपॉझिटी डीपीद्वारे ग्राहकाचे डीमॅट खाते नावे करत असते. म्हणजे इथं काय केलं जातं, रिमटेरियलायझेशनमध्ये काय केलं जातं आहे, तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ज्या प्रतिभूती आहे या इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूती तिथे कागदी स्वरूपामध्ये ज्या आहे त्या कागदी स्वरूपामध्ये तिथे त्या प्रतिभूती ज्या आहे त्या प्रतिभूती आणल्या जात असतात. त्यानंतर आता फंगिबिलिटी म्हणजे काय, आपल्याला याचा विचार करायचा आहे. आता वित्तीय संज्ञा जी आहे त्याच्यानुसार जर विचार केला गेला तर फंगिबिलिटी म्हणजे आदलाबदल करता येणेजोगे काही वित्तीय मालमत्ता फंगिबल असतात तर काही फंगिबल नसतात. आता इथे जर बघितलं गेलं तर वित्तीय संज्ञेप्रमाणे फंगिबिलिटी म्हणजे आदलाबदल करता येणेजोगे जे आहे त्याला काय म्हटलं जाते, फंगिबल. आता त्यांनी त्याचं उदाहरण जे आहे ते उदाहरण दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते काय म्हणताय, जमीन जी आहे ही जमीन फंगिबल नाही, कारण तिथे जे आहे तर जमिनीचा जर विचार केला गेला तर तिथे तिचे सर्व एकांक सारखे नसतात. मग एकांक म्हणजे काय, तर गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता वेगवेगळी, प्रत्येक जागेची गुणवत्ता विशिष्ट गुणवत्ता असते आणि वेगवेगळी असते आणि त्याचे मूल्य जे आहे ते मूल्य कमी अधिक असते. आता आपणच बघा, शहरामध्ये जमिनीचा जो भाव आहे तोच भाव खेड्यागावात मिळणार आहे का, नाही मिळणार. मग आदलाबदल करण्यायोग्य जो आहे त्या दृष्टीने आपण तो विचार करतोय. मग जमीन जी आहे ही जमीन फंगिबल नसते, कारण जमिनीच्या बाबतीमध्ये जर विचार केला गेला तर प्रत्येक ठिकाणच्या जमिनीचं काहीतरी वैशिष्ट्य असतं आणि त्याच्यामध्ये बदल जो आहे तो बदल असतो. दुसरं उदाहरण दिलेलं आहे तो म्हणजे चलनी नोटा. चलनी नोटा ज्या आहे या फंगिबल असतात, म्हणजे एकाच मूल्य जे आहे तिचं दोन चलनी नोटांमध्ये भिन्नता नसते. एकाच मूल्याचे जे दोन नोटा आहेत याच्यामध्ये भिन्नता नसते. आता इथं व्यवस्थित समजून घेण्यासाठी बघा की 2000 रुपयाची नोट जी आहे त्या नोटेचं मूल्य कुठेही गेलं तरी सारखंच राहणार आहे. तुम्ही खेडेगावामध्ये जा, शहरात जा,
कुठेही जा किंवा दुसऱ्या देशामध्ये जरी गेलं तरी तिचं मूल्य जे आहे ते मूल्य बदलणार नाही आहे. मग ते जे आहे त्या मूल्य जे आहे त्या नोटेचं त्या दोन्ही नोटांचं मूल्य जे आहे ते मूल्य सगळीकडे सारखंच असतं. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं आहे? फंगिबल. मग त्याची अदलाबदल जी आहे ती अदलाबदल करताना कोणत्याही प्रकारची अडचण जी आहे ती अडचण करता येत नाही. आपण त्या नोटेच्या बदल्यामध्ये आपण एखादी वस्तू जी आहे ती वस्तू खरेदी करू शकतो. तेवढ्या मूल्याची वस्तू जी आहे ती वस्तू आपण खरेदी करू शकतो. मग आता इथे जे आहे आपल्याला ह्या फंगिबिलिटीचा विचार कशाच्या बाबतीमध्ये करायचा आहे? भागांच्या बाबतीमध्ये. तर डिपॉझिटीमध्ये सर्व प्रतिभूती ज्या आहे या सर्व प्रतिभूती काय असतात? फंगिबल ज्या आहे त्या फंगिबल असतात, म्हणजे अदलाबदल करता येण्यासारख्या असतात. आणि डीमॅट केलेल्या प्रतिभूतींना कोणताही क्रमांक नसतो आणि त्याच्यासाठी त्यांना प्रमाणपत्र दिलेले नसते. मग त्यामुळे कंपनीने वाटप केलेल्या समान मूल्याच्या प्रतिभूती ज्या आहे या प्रतिभूती सारख्या असतात. म्हणजे नोटेसारखं जे आहे, आपण नोटांच्या बाबतीत जे बघितलं की दोन नोटा ज्या आहे एकाच मूल्याच्या दोन नोटा त्यांचं मूल्य सारखंच असणार आहे, ते बदलणार नाही. त्याचप्रमाणे भागांचे दोन भाग जे आहे ते दोन समान मूल्याचे भाग जर असतील तर तिथे जे आहे त्या भागांच्या याच्यामध्ये बदल जो आहे तो बदल तिथे होत नाही. आणि त्याची मालकी कोणाकडेही असली तरी इलेक्ट्रॉनिक्स डीमॅट स्वरूपातील प्रतिभूती अदलाबदल करता येणाऱ्या व एका दुसऱ्याला पर्यायी असतात आणि त्या एक दुसऱ्यापासून भिन्न असतात. म्हणजे तिथे जे आहे तर ते भाग जे आहे ते भाग अदलाबदल जे आहे ते अदलाबदल करता येतात. तिथे त्याचा पर्याय जो आहे तर पर्यायी एक दुसऱ्याला ज्या आहे त्या एक दुसऱ्याला पर्यायी असतात आणि एक दुसऱ्यापासून त्या पूर्णपणे वेगळ्या असतात. म्हणजे त्याचं स्वतःचं मूल्यही असतं आणि त्या दुसऱ्या भागाला किंवा एक प्रतिभूतीचा जर विचार केला गेला तर एक प्रतिभूती दुसरी प्रतिभूती जी आहे त्या दुसऱ्या प्रतिभूतीला पर्यायी म्हणून जर सुद्धा वापरता येते, परंतु तरीही तिचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जे आहे ते स्वतंत्र अस्तित्व असतं. आलं इथपर्यंत लक्षात? आता पुढे आपल्याला बघायचं आहे ISIN इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर जो आहे तो इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर. आता हा प्रतिभूतीचा सांकेतांक असतो आणि त्याने विशिष्ट प्रतिभूती जी आहे ती विशिष्ट प्रतिभूती ओळखली जात असते. आता त्या देशातील NNA नॅशनल नंबरिंग एजन्सीकडून कंपनीच्या प्रतिभूतींना ISIN क्रमांक जो आहे तो ISIN क्रमांक जो आहे तो क्रमांक दिला जात असतो. ISIN ही क्रमांकन प्रणाली आहे ज्याला जागतिक मान्यता आहे आणि ISO हे ISINची रचना परिभाषित करते. भारतामध्ये ISINचे कार्य सेबीने NSDLला प्रदान केले आहे. भारतामध्ये सेबी NNAची भूमिका जी आहे ती बजावत असते आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारी प्रतिभूतीसाठी ISIN वाटप करते. आता ISIN हा 12 अंकीय वर्णांक सांकेतांक असतो आणि जो 3 गटामध्ये विभागलेला असतो. कंपनीला तिच्या प्रतिभूतींसाठी ISIN साठी आवश्यक दस्तऐवज जसे माहितीपत्रक जे आहे ते माहितीपत्रक तिथे सादर करावे लागत असते. आता तिथे जे आहे तर इथे हा ISIN जो आहे हा एक महत्त्वाचा असतो आणि त्याला आंतरराष्ट्रीय प्रतिभूती ओळख क्रमांक जे आहे ते आंतरराष्ट्रीय ओळख क्रमांक म्हटलं जातं. मग एखादी कंपनी जी आहे त्या कंपनीच्या रोख्यांचा किंवा तिच्या प्रतिभूतींचा समावेश डिपॉझिटी यंत्रणेत होतो तेव्हा त्या प्रतिभूतींना आंतरराष्ट्रीय ओळख क्रमांक देण्यात येतो आणि त्याच क्रमांकाला इंटरनॅशनल सिक्युरिटी आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच आंतरराष्ट्रीय प्रतिभूती ओळख क्रमांक आणि शॉर्टकटमध्ये ISIN म्हणून ओळखलं जात असतो. आता ती प्रतिभूती जी आहे ती प्रतिभूती ओळखण्यासाठी तिला एक कोड जो आहे तो कोड दिला जात असतो आणि प्रत्येक देशात तो कोड देण्यासाठी नॅशनल नंबरिंग एजन्सी जी आहे ती नंबरिंग एजन्सी असते आणि ती कंपनीच्या प्रतिभूतींना IS क्रमांक जो आहे तो IS क्रमांक देत असते. आता ही एक मानक प्रणाली जी आहे ती मानक प्रणाली असते. आता भारतामध्ये जर विचार केला गेला तर इथे सेबीने हे कार्य जे आहे हे कार्य कोणाकडे सोपवलेलं आहे? NSDL या डिपॉझिटीकडे सोपवलेले आहे आणि
रिझर्व्ह बँक इंडिया जी आहे ही सरकारी प्रतिभूतींना ISN क्रमांक जो आहे तो ISN क्रमांक देत असते. आता इथे हा 12 अंकी जो आहे तो वर्णांक असतो. त्याच्यामध्ये उपसर्ग, मूळ क्रमांक आणि तपासणी अंक जे आहे याचा समावेश जो आहे तो समावेश तिथं केला गेलेला असतो. आता त्याचं उदाहरण जे आहे ते उदाहरण आपल्याला अधिक माहितीसाठी जे आहे ते अधिक माहितीसाठी त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आता बघा मी इथे सांगते IN A003B03038 हा ISIN आहे. आता वरील क्रमांकामध्ये IN म्हणजे काय येईल? इंडिया. ए म्हणजे काय? तर कंपनीचा म्हणजे केंद्र सरकारचा आहे. 003B हा वाटप करणाऱ्या कंपनीची ओळख दर्शवतो. हा प्रतिभूतीचा 03 हा प्रतिभूतीचा प्रकार दर्शवतो आणि 03 हा इश्युअर कंपनीच्या प्रतिभूतीच्या अनुक्रमाने येणारा क्रमांक आहे आणि 8 जो आहे तो 8 तपासणी अंक असतं. हे फक्त उदाहरण म्हणून दिलेलं आहे. याचं आपल्याला हे नाही, फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की ISN हा जो आहे तर हा प्रतिभूतीचा सांकेतांक म्हणजे प्रतिभूतीचा कोड जो आहे तो कोड असतो आणि त्याने ती प्रतिभूती जी आहे ती प्रतिभूती ओळखली जात असते आणि त्याला मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रतिभूती ओळख क्रमांक जो आहे तो ओळख क्रमांक असं म्हणतात. आणि त्या देशातील नॅशनल नंबरिंग एजन्सीकडून कंपनीच्या प्रतिभूतींना हा क्रमांक जो आहे हा क्रमांक दिला जात असतो. आता आपल्याला विचार करायचा आहे भारतामध्ये कार्यरत असलेल्या डिपॉझिटी ज्या आहेत त्या डिपॉझिटीचा विचार आपल्याला करायचा आहे. भारतामध्ये जर बघितलं गेलं तर भारतामध्ये 2 डिपॉझिटी किंवा 2 भागपेढ्या ज्या आहेत त्या 2 भागपेढ्या कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता डिपॉझिटी कायदा जो आहे तर 1996मध्ये भारतात डिपॉझिटी स्थापनेचा मार्ग जो आहे तो मार्ग खुला झाला आणि भारतामध्ये 2 डिपॉझिट जे आहे त्या 2 डिपॉझिट, एक NSDL आणि दुसरी CDSL. आता पहिलं आपण बघूया नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटी लिमिटेड. तर याची नोव्हेंबर 1996मध्ये स्थापना झाली आणि भारतातील सर्वात मोठी डिपॉझिटी आहे आणि IDBI, UTI आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मार्फत याची स्थापना जी आहे ती स्थापना झाली. याचं मुख्यालय जे आहे ते मुख्यालय मुंबई येथे आहे. तसेच ही कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत सार्वजनिक मर्यादित कंपनी आहे आणि NSDL भांडवल बाजारातील गुंतवणूकदार व इतर घटक जसं भागबाजार, बँका, इश्युअर कंपनी यांना विविध सेवा ज्या आहेत त्या सेवा प्रदान करत असते. NSDL पुढील सेवाही वितरित करते. मग कोणत्या सेवा? तर त्याच्यामध्ये खात्याची देखभाल, डिमटेरियलायझेशन, रिमटेरियलायझेशन, व्यवहारांची पूर्तता, हस्तांतरण, नामनिर्देशन, संक्रमण, लाभांश वितरण, गुंतवणूकदारांचे तक्रार निवारण इत्यादी. तसेच दाराचे खाते फ्रीज किंवा लॉक करणं ही सेवा देते. व्यावसायिक संस्थेची कृती उदाहरणार्थ हक्कभाग, बोनस भाग वाटप इत्यादी कामकाज जे आहे हे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटी लिमिटेड जी आहे ती लिमिटेड हे कामकाज जे आहे ते कामकाज करत असते. आता पुढे आपल्याला बघायचं आहे CDSL जे आहे त्या CDSLचा म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडचा विचार जो आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. आता तिथे जे आहे तर CDSLने फेब्रुवारी 1999मध्ये आपलं कामकाज जे आहे या कामकाजाला सुरुवात जी आहे ती सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर याचं प्रवर्तन मुंबई भाग बाजाराने BSE इतर बँकांमार्फत केले जातं. आता इथे जे आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जे आहे तर या बॉम्बे स्टॉक भाग बाजाराने याचे प्रवर्तन जे आहे याचे प्रवर्तन केल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा याचं कामकाज जे आहे याला विकसित करण्याचं कामकाज जे आहे ते कामकाज इथं याच्याबरोबर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजद्वारे केले जातं. याचं मुख्यालय जे आहे ते मुख्यालय देखील मुंबई येथे आहे आणि CDSकडे विस्तृत DP नेटवर्क आणि देशभरात डीमॅट सेवा उपलब्ध आहे. आता इथे या दोन्ही संस्थांचा जर विचार केला गेला तर या दोन्ही संस्थांनी भारतात डिपॉझिटी पद्धतीच्या यशात महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे आणि या दोन्ही प्रक्रिया या एकमेकांच्या अगदी उलट प्रक्रिया आहे. रिमॅट आणि हे डीमॅटच्या परिणामांच्या उलट आहे. आता इथे जर विचार केला गेला तर या दोन संस्था ज्या आहे या भाग बाजारामध्ये भारतात ज्या भागपेढ्या म्हणून कार्यरत आहे यांनी डिपॉझिटी पद्धत जी आहे तर याच्या
यशामध्ये महत्त्वाची भूमिका जी आहे ती महत्त्वाची भूमिका बजावल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि भागपेढीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं डीमॅट आणि रिमॅट या दोन्ही एकमेकांच्या अगदी विरुद्ध एकमेकांच्या विरुद्ध प्रक्रिया ज्या आहेत त्या विरुद्ध प्रक्रिया असल्याचं आपल्याला दिसून येतं. आपल्या दोन्ही संकल्पना क्लिअर झालेल्या आहे. डिमटेरियलायझेशन म्हणजे काय आणि रिमटेरियलायझेशन म्हणजे काय हे आपल्या दोन्ही लक्षात आलेलं आहे. आता अशा प्रकारे आपण इथे जे आहे तर आपण भारतातील भागपेढ्या ज्या आहेत ते भारतात ज्या 2 भागपेढ्या कार्यरत आहेत त्या आपण लक्षात घेतल्या आणि त्याचप्रमाणे भागपेढी पद्धतीच्या संबंधित ज्या संकल्पना आहे त्या संकल्पना आपण तिथे विचारात घेतलेल्या आहे. धन्यवाद.